तर आमचे बंधू गौतम आबा माने हे स्वर्गीय दत्ताप्पा वाघमारे त्यावेळेस शिवसेनेत होते. त्यावेळेस आमचे बंधू कनेरचे शिवसेना अध्यक्ष होते. म्हणजे तेव्हापासूनची जी शिवसेना आमच्या मनामध्ये रुजली, तेव्हापासून जे आतापर्यंत तसे आमच्या मनामध्ये शिवसेनाच आहे. पण आमचे आमदार उत्तमराव जानकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आजपर्यंत काम केलं आणि या माळशिरस तालुक्यामध्ये सर्व पक्षांची आघाडी झाली आणि त्या अनुषंगानं आज आम्ही शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावर निमगाव जिल्हा परिषद गट आणि जिल्हा परिषद पंचायत समिती 2 गण असं आम्ही शिवसेनेच्या चिन्हावर लढत आहे. खरं तर आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं काम बघून त्यांनी जो मुख्यमंत्री पदावर असताना जो लाडक्या बहिणीला न्याय दिला आणि या महाराष्ट्रामध्ये एक वेगळं चित्र निर्माण केलं. लोकांच्या महिलांच्या मनामध्ये एकनाथभाई शिंदे हे मनामध्ये आहेत. आज जरी आपण खाली ग्राउंड लेवलला गेलो तरी त्या महिलांना विचारलं तर महिलांच्या तोंडामध्ये फक्त एकच नाव आहे की एकनाथजी शिंदे यांनी आम्हाला न्याय दिला, लाडकी बहीण योजना आणली आणि त्या निमित्तानं आम्ही या पक्ष स्वीकारला आणि त्या माध्यमातून आम्ही या गोरडवाडी पंचायत समिती गणामध्ये मतदाराच्या समोर जात आहे. आता निमगाव जिल्हा परिषद गट पाहायला गेलं तर के पाटलांचं कायम वर्चस्व त्या गटामध्ये राहिलेलं आहे. त्या गटामध्ये राजकीय गणितं कशी जुळवली जाणार? खरं तर आम्ही सुद्धा गेली 15-20 वर्षे झाले या राजकारणामध्ये तालुक्याचं सक्रिय आहे आणि त्या निमित्तानं आम्ही त्या प्रत्येक गावागावामध्ये प्रत्येक सर्वसामान्य व गोरगरिबापर्यंत जाऊन काम केलेलं आहे. गेली 15 वर्षे झालं मी समाजकारण राजकारण अगदी सक्रिय होऊन करतो आहे आणि लोकांना न्याय देतो आहे. त्यामुळं त्या लोकांची त्या गणातील जे प्रत्येक गावातील जे लोक आहेत, जो जनता आहे, हे मतदार आहे की त्यांनीच मला या निवडणुकीमध्ये की बाबासाहेब तुम्ही पाहिजे, त्यांनीच माझी उमेदवारी जाहीर केली आणि त्यामुळे मी जरी कनेर गावचा सुपुत्र असलो तरी तेवढंच माझं संबंध गोरडवाडी पंचायत समिती गणामध्ये आहेत. लोकांचा संपर्क आहे आणि लोकांच्या जी भावना आहे त्या अनुषंगाने त्या ह्याच्याने की मी या निवडणुकीमध्ये पंचायत समिती गणात समोर जातो. आता माढा लोकसभेचे खासदार असतील, आमदार असतील, यांनी काय तुम्हाला शब्द दिला? माढा मतदारसंघाचे धैर्यशील भैया आणि खासदार धैर्यशील भैया आणि माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर साहेब खरं तर हीच या जिल्ह्याचे किंगमेकर आहेत. त्यांनीच ही सगळी युती घडवून आणली आणि त्यांनीच या सर्व पक्षांना या माळशिरस तालुक्यामध्ये न्याय दिला. याचं कारण असं आहे की गेली 5-7 वर्ष झाले आम्ही पाहतोय की भाजपच्या नेत्यांनी जे माळशिरस तालुक्यातले जे विरोधक आहेत, राजकीय विरोधक आहेत, त्या विरोधकांना अगदी टोकाने विरोध केला आणि त्यांना टार्गेट केलं, त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला आणि राजकीय विरोधकांना खोटे गुन्हे दाखल करून त्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे सगळं माळशिरसच्या जनतेला हे ठाऊक आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये माळशिरस जनता ही भाजपला कधीही स्वीकारणार नाही. काय सांगाल? माळशिरस तालुका प्रमुख शिवसेना या नात्यानं आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारसोबत युती होते, आज उमेदवारी दाखल होत आहेत, काय सांगाल? आज राष्ट्रवादी काँग्रेस संघ शिवसेना शिंदे गटाची युती झाली. त्याला आम्हाला 4 उमेदवार दिलेले आहेत तुतारीनं. आम्ही धैर्यशील भाया खासदार साहेब असतील, आमदार उत्तमराव जानकर असतील, आम्ही मिळून एका विचारानं असं ठरवलेलं आहे की आपल्याला माळशिरस तालुक्याचा जर विकास करायचा असेल तर सर्वांना एकत्र येऊन सर्वांना एका विचारानं एका दिलानं काम केलं पाहिजे. जो काय माळशिरस तालुक्यावर जी काही लोकांचा जे चालला आहे दडपायचा, त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्याला एका जीवानं काम करण्याची गरज आहे. आता तर आम्ही बी शिवसेना शिंदे गटानं व वरिष्ठांचा सुद्धा आदेश घेऊन एका जीवानं आम्ही लढणार आहे. जास्तीत जास्त आमची सीटं कशी निवडून येतील ती आम्ही 100% सगळ्याच्या माळशिरस तालुक्याच्या शिवसेनेच्या वतीनं 100% आमचा प्रयत्न राहील.
राज्यामध्ये महायुती आहे, परंतु माळशिरस तालुक्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये एक वेगळं चित्र पाहायला मिळतं. आता महानगरपालिकाचा रिझल्ट असेल, नगरपालिकाचा रिझल्ट असेल आणि काल परवा झालेल्या निवडणुकांमध्ये सुद्धा वेगळा रिझल्ट या जिल्ह्यात पाहायला मिळाला. तसाच रिझल्ट कायम जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला राहील. 1,00,000% 100% निवडणुकीचा रिझल्ट हा आमच्याच बाजूनं राहणार आहे. त्याच्यासाठी 100% आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून शिंदे साहेबाचा वरदस्त आपल्या डोक्यावर आहे. त्याच्यामुळं 100% निकाल हा ह्याच बाजूनं लागणार आहे. माजी आमदार रामसाकुते यांनी काय केलं की तुमची त्यांची युती तुटली आणि खासदार साहेबांसोबत युती होती आमदार साहेब? BJPला एकच सवय लागलेली आहे की जवळ घ्यायचं आणि लांब फेकून द्यायचं, वापर करायचा आणि ढकलून द्यायचं. ह्याच्याशिवाय BJPला काहीसुद्धा जमलेलं नाही. एवढा मोठा आम्ही आमदार केला, शिवसेना शिंदे गटाने एवढं मोठं काम केलं. आज खांद्याला खांदा लावून आम्ही काम केलं. 1,08,000 मतं पडायचं म्हणजे सोपं नसतंय. हा चमत्कार लाडक्या बहिणीचा असून आणि त्यांना बी माहीत आहे शिवसेना शिंदे गटाची ताकद आता तालुक्यात वाढायला लागलेली आहे. जर त्यांना आपल्या संघ घेतलं तर अधिक ताकद आणि त्यांची वाढेल. तर त्यांना 100% शिवसेना शिंदे गटाला दाबण्याशिवाय दुसरं काही काम केलेलं नाही. तर आम्ही त्यांच्या संघ ना जाता आम्ही तुतारी संघ 100% वरिष्ठांना सांगून युती केलेली आहे. माळशिरस तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीला फटका बसू शकतो. 100% फटका बसू शकतो. धन्यवाद. 100%.